नमस्कार आणि वेलकम बॅक. आपलं किचन कायम स्वच्छ राहावं ही आपल्या सगळ्याच गृहिणींची इच्छा असते आणि आपण नेहमी ते क्लीनही करत राहतो. पण किचनमध्ये अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण कायम लक्ष द्यायला हवं किंवा तिथली जागा किंवा ती वस्तू आपण नेहमी क्लीन करायला हवे, जेणेकरून आपलं किचन नेहमी स्वच्छ दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे आपले किचन कायम स्वच्छ दिसेल. आता कित्येक वेळा चहाच्या गाळणीने आपण चहा घेऊन झाल्यानंतर चहाची गाळणी अशीच ठेवून देतो आणि गाळणी चिकट असल्यामुळे इथे कीटक जमा होतात आणि ते दिसायलाही खूप अस्वच्छ दिसतं. त्यामुळे आपण चहा घेऊन झाल्यानंतर लगेच आपण चहाची गाळणी धुवून घ्यायची आहे. आता आपल्या किचनमध्ये एखादा डब्बा किंवा कोणतंही कंटेनर जर एकदा रिकामं झालं ना, त्याला आपण लगेच क्लीन करून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं की ज्यावेळेस आपण काही एक्स्ट्रा वस्तू आणू, ती वस्तू आपल्याला लगेच त्या कंटेनरमध्ये ठेवता येते आणि नंतर ते कंटेनर क्लीन करायचा वेळ आपला वाचतो. ते कंटेनरही स्वच्छ राहतं आणि आपलं किचनही स्वच्छ दिसतं. आपण किचनमध्ये काम करत असताना कित्येक वेळा नकळतपणे खाली फरशीवरती पाणी पडलं जातं किंवा इतर काही सांडलं जातं आणि ते जर तसंच राहिलं ना, तर तिथली जागा खूप अस्वच्छ दिसते आणि आपलं किचनही खराब दिसतं. त्यामुळे आपल्या किचनमध्ये एखादं तरी डोरमॅट आपण ठेवायचं आहे. अशा प्रकारे मॅट आपण किचनमध्ये अंथरलं ना, तर कधीही स्पिलेज झालं तेव्हा आपण लगेच ती जागा क्लीन करून घेऊ शकतो, जेणेकरून आपलं किचन अस्वच्छ दिसणार नाही. आता आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये जे वॉटर फिल्टर असतात त्यालाही ना आपण वेळच्या वेळी क्लीन करून घ्यायचं आहे. कारण कित्येक वेळा असं होतं की आपण काम करताना आपले जे तेलकट हात असतात ते तिथे लावले जातात किंवा सगळ्या मेंबर्सचेही तिथे हात लागल्याच जातात. त्यामुळे नियमितपणे आपण वॉटर फिल्टरलाही क्लीन करून घ्यायचं आहे. कारण ती जागाही जर अस्वच्छ राहिली ना, त्यामुळे आपलं किचन अस्वच्छ दिसतं. रोजचा स्वयंपाक बनवताना आपल्या किचनमधल्या मिक्सर ग्राइंडरचा आपला वापर होत असतो. कारण काही बारीक करून घ्यायचं असतं किंवा काही वाटण वाटून घ्यायचं असतं आणि त्यावेळेस ना नकळतपणे आपले खराब हात मिक्सरला कधी लागल्या जातात किंवा मिक्सरवरती काही पडल्या जातं आणि त्यामुळे मिक्सर खराब दिसू लागतो, तिथली जागा खराब दिसू लागते आणि किचनही जरा अस्वच्छ दिसतं. म्हणून एकदा मिक्सरचा वापर झाल्यानंतर आपल्याला मिक्सर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्सर आणि त्याचबरोबर आपलं किचन अस्वच्छ दिसणार नाही. आता आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये असलेलं डस्टबिन हे नियमितपणे आपल्याला क्लीन ठेवायचं आहे आणि हे डस्टबिन लगेच खराब होऊ नये त्यासाठीही काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे मी काय करते, आमच्याकडे जे हे सुका कचरा आणि ओल्या कचऱ्याचे 2 डस्टबिन आहे, या दोन्हीलाही आधी मी कवर करून घेते. म्हणजे डब्याला एक गार्बेज बॅग आधी लावून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सेपरेटली कचऱ्याची पिशवी ठेवून देते. आणि ज्यावेळेस आपल्याला कचरा फेकायचा आहे त्यावेळेस फक्त जी वरची कचऱ्याची पिशवी आहे तीच फेकून द्यायची आहे, जेणेकरून आपल्या डस्टबिनचा जो खालचा बेस आहे तो तसाच राहतो, म्हणजे तो लवकर खराब होत नाही. आणि आमचा जो ओल्या कचऱ्याचा डब्बा आहे त्यालाही मी गार्बेज बॅग लावून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एखादा न्यूजपेपर किंवा नॉर्मल एखादा पेपर ठेवते आणि त्याच्यावरती ओल्या कचऱ्याची पिशवी ठेवली जाते, जेणेकरून ओल्या कचऱ्यामधून काही पाणी सुटत असेल तर ते पेपरमध्ये शोषून घेतलं जाईल आणि खालचा कचऱ्याचा डब्याचा बेस व्यवस्थित राहील, तो खराब दिसणार नाही.
आता आपल्या किचन ओट्यावरतीही जर काही आपण छोटे डस्टबिन किंवा कचरा जमा करण्यासाठी एखादं भांडं ठेवत असाल तर त्यालाही आपण नियमितपणे क्लीन करून घ्यायचं आहे. जसा जसा त्याच्यामध्ये कचरा जमा होईल लगेच आपल्याला मोठ्या कचऱ्याच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि ते डस्टबिन आपल्याला लगेच क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला किचन ओटा क्लीन दिसेल, तिथे काही कीटक वगैरे जमा होणार नाही आणि आपलं किचनही स्वच्छ दिसेल. आता स्वयंपाक बनवताना गॅसच्या मागची जी भिंत आहे तिथे काही वेळेस फोडणीचं उडालं जातं किंवा वाफ बसते आणि त्यामुळे ती जागा तेलकट होते आणि खराबही दिसते. त्याचबरोबर गॅसच्या आजूबाजूला जर आपण काही वस्तू ठेवलेल्या असतील तर त्या वस्तूही थोड्याफार वाफेमुळे तेलकट होतात आणि ते दिसायला अस्वच्छ दिसतं. त्यामुळे गॅसच्या मागची भिंत आपल्याला नियमितपणे क्लीन करून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूलाही ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याही डेली आपल्याला क्लीन करायच्या आहे. शक्यतो आपण अशाच वस्तू गॅसच्या बाजूला ठेवायच्या ज्या आपल्या रोजच्या वापरात येतील आणि ज्या रोज घासल्या जातील आणि ते क्लीन राहतील. आपलं किचन स्वच्छ राहण्यासाठी इथे आणखीन एक टिप आहे, ती म्हणजे आपल्या किचनच्या ट्रॉली ड्रॉवर्समध्ये आपल्याला लायनर अंथरून ठेवायचं आहे. लायनर अंथरल्यामुळे काय होतं ना, जर आपण स्वयंपाक करताना किंवा काही काम करताना जर ड्रॉवरमध्ये काही पडलं तर ते डायरेक्टली लायनरवरती पडेल आणि हे लायनर खराब झाले ना तर आपल्याला लगेच ते स्वच्छ करून ठेवता येतात आणि त्यामुळे आपला ड्रॉवर क्लीन राहतो आणि त्याला लगेच क्लिनिंग करायची गरज पडत नाही किंवा क्लिनिंग करण्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाही. आणि ड्रॉवर लायनर्स मला जरा महाग वाटतात, त्यामुळे आपले जे साधे फाईल्स असतात, ट्रान्सपरंट फाईल जे भेटतात त्या फाईल्सचा इथे मी ड्रॉवर लायनर म्हणून वापर केलेला आहे. आपल्या किचनमधलं सिंक आणि सिंकच्या आजूबाजूचा जो एरिया आहे तो जर खराब असेल ना तर त्याच्यामुळेही आपलं किचन अस्वच्छ दिसू शकतं. त्यामुळे किचन सिंक आपल्याला नेहमी क्लीन तर ठेवायचंच आहे, पण त्याचबरोबर सिंकच्या आजूबाजूची जी भिंत आहे, आजूबाजूचा जो एरिया आहे म्हणजे जो ओटा आहे ते सगळंही आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. पुन्हा जो पाण्याचा नळ असतो त्यालाही आपण नियमितपणे क्लीन ठेवायचं आहे. असं नाही आहे की डेलीच आपल्याला शक्य होतं. जर आपल्याला पॉसिबल नसेल तर 1 दिवसानंतर वगैरे आपण हे क्लिनिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला सिंक एरियाही चांगला राहील आणि त्यामुळे आपलं किचनही स्वच्छ दिसेल. किचनमध्ये रोजचं काम करत असताना आपले जे ट्रॉली ड्रॉवर्स आहेत ते आपण सारखे ओपन किंवा क्लोज करत असतो आणि काय होतं ना, काम करताना कित्येक वेळा पाण्याचे टिपके किंवा इतर काही आपले ड्रॉवरची जी वरची पट्टी असते ना त्याच्यावरती पडलं जातं आणि त्याच्यामुळे ना ते थोडंसं चिकट होतं किंवा ती घाण तशीच राहते जर आपण त्याला दुर्लक्ष केलं तर, आणि त्यामुळे ना आपलं किचन अस्वच्छ दिसतं. म्हणून आपण रोजची रोज किंवा रोज जमलं नाही तरी 1 दिवसानंतर आपण जे ड्रॉवरची स्पेशली वरची पट्टी आहे ना त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर जमलं तर आपल्याला ड्रॉवरचे जे हँडल्स असतात ते हँडल्सही एकदा क्लीन करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले ड्रॉवर्स क्लीन दिसतील आणि त्यामुळे आपलं किचनही स्वच्छ राहील. आता आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये अटॅच्ड बॅल्कनी असते किंवा छोटंसं असं युटिलिटी एरिया प्रोव्हाइड केलेलं असतं किंवा थोडासा असा एरिया असतो जिथे आपण डस्टबिन ठेवू शकतो किंवा इतर काही सामान ठेवू शकतो. आणि ही जागा किचनला अटॅच्ड असल्यामुळे ही जागा जर आपण अस्वच्छ ठेवली आणि आपलं किचन कितीही स्वच्छ ठेवलं तरीसुद्धा आपलं किचन अस्वच्छच दिसतं.
त्यामुळे ही जी थोडीशी एक्स्ट्रा जागा आपल्याला दिलेली असते ना, त्यालाही आपण नेहमी क्लीन ठेवायचं आहे. पुन्हा डस्टबिनच्या आजूबाजूची काही जागा असेल तर तेही आपल्याला नेहमी क्लीन ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं किचनसुद्धा स्वच्छ दिसेल. तर अशा प्रकारे या सगळ्या टिप्स आपण जर फॉलो केल्या तर आपलं किचनही कायम स्वच्छ राहील. सगळ्यांनाच रोज ह्या सगळ्या गोष्टी करायला पॉसिबल नसतं, पण मी सजेस्ट करेल की तुम्हाला जसं पॉसिबल होत असेल तेवढा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही तुमचं किचन क्लीन करू शकाल. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवरती आणखीनही किचन रिलेटेड व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तेही जाऊन चेक करू शकता. तर मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या.